अमरावती मनपा आयुक्त सौम्या शर्मा से अमरावती मराठी पत्रकार संघ में सभी पत्रकारों संग मीट द प्रेस कार्यक्रम आयोजित हुआ, जिसमें मनपा आयुक्त ने दिलखुलास चर्चा की। तुमचं जे पर्सनल लाईफ आहे त्या गोष्टी बाहेर येऊ शकतात। जसं इथे जिल्हा परिषदच्या सीईओ महापात्र मॅडम येऊन गेला, त्यांनी आपल्या आयुष्यातल्या काही घटनाक्रम त्यांचं मॅरेज होतं त्याच्याबद्दल काही विषय त्या व्यक्ती त्यांनी आपल्या आयुष्यातल्या लहानपणापासूनच्या त्यांच्या फॅमिलीच्या असे काही सांगितले। त्याचा मागचा उद्देश एकच असतो, पत्रकारांसोबत आपला संवाद असणे। आता मी पत्रकारांना तुमच्या मनात जास्त राहत नाही आणि सगळ्यांना विनंती करतो, त्यांनी मॅडमला त्या व्यतिरिक्त मॅडमला विनंती करेल तर त्यांनी आपल्याबद्दल स्वतःच जर प्रश्न विचारले तर कारण मला वाटतं एकदा पब्लिक सर्व्हिस मध्ये आल्यावर आमची लाईफ एक प्रकारची ओपन बुक असते। सर्वांना माहिती असतो की कुठून आले, काय आहे, कसं आहे। आणि जसं आपण सांगितलं, माझ्या जे UPSC मध्ये जे चयन झालं त्याची सक्सेस स्टोरी खूप 2018 मध्ये खूप नॅशनल मीडियामध्ये ते न्यूज होती, ज्या पद्धतीने माझं चयन झालं। त्यामुळे मला वाटतं माझं ऑलरेडी भरपूर प्रसिद्धी एक प्रकारची पर्सनल संघर्ष झाली आहे। तर आणि मला डॉक्टर लोकस आणि असं सांगितलं होतं की एक प्रकारचा इन्फॉर्मल मीट द प्रेस कार्यक्रम आहे, प्रेसशी एक प्रकारचा वार्तालाप करू। तर जर आपले जे प्रश्न आहेत आय थिंक दॅट विल बी बेटर। तरी सुद्धा मी आपला थोडासा तुम्हाला ब्रीफ परिचय देते। माझं नाव सौम्या शर्मा आहे, मी दिल्लीतून आहे। माझे पेरेंट्स आई वडील डॉक्टर आहेत। माझा एक लहान भाऊ आहे, ते लहान नाही, आता ते कार्डिओलॉजिस्ट झाला, डॉक्टर आहे ते पण। माझे जे फादरचे फादर होते, माझे ग्रँडफादर, ते पण डॉक्टर होते। त्यांच्या मूळ पंजाबतून आहे। आणि माझी मदरची जे साईड, माझी जे आजी आहे, मदरची मदर, ती प्रिन्सिपल रिटायर झाली, शाळेची प्रिन्सिपल होती। आणि माझे जे मदरचे फादर आहे ते राज्यसभामध्ये सेक्रेटेरिएटमधून रिटायर झाले। आणि या पद्धतीने माझी फॅमिलीमध्ये पहिल्यांदा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये कोणीतरी आलं तर मीच आहे। पूर्ण फॅमिलीच्या जे एक प्रकारच्या पेशा ते मेडिसिन आहे आणि पब्लिक सर्व्हिस आहे। आणि आमची जे माझ्या पेरेंट्सची जे प्रॅक्टिस आहे ते एक प्रकारची माझ्यासाठी प्रेरणादायक ठरली आहे। कारण माझ्या पेरेंट्सची प्रॅक्टिस खूप एक प्रकारचं जे इंग्लिशमध्ये अल्ट्रुइझम म्हणतो, अल्ट्रुइझम म्हणजे हेल्प करण्याच्या दृष्टीने केलेलं काम। माझी आई बहुतशा पेशंटची फीस घेतली, माझे वडील पण फीस घेतली, तुमच्याकडे आहे तर द्या, नाही आहे तर नाही द्या। त्यामुळे त्यांच्या खूप प्रकाराचं जे क्लिनिक हे 1963 पासून आहे तिथे, तर त्या एरियामध्ये पिढी असे येत आहे। आणि एक प्रकारचं पब्लिक सर्व्हिस आणि लोकांची मदत करणे आणि लोकांसाठी रहणे आणि कसे पब्लिक सर्व्हिस अबाव ऑल, ही जी माहिती आहे मला त्यांच्याशी भेट मिळाली आहे। ते एक प्रकारचे माझे जीवनचे मूळ संस्कार म्हणून ठरले माझ्या लहानपणामध्ये। तसेच माझी पूर्ण स्कूलिंग दिल्ली एकच शाळामधून नर्सरी ते 12वी पर्यंत असे झाले। माझे पेरेंट्स डॉक्टर असल्यामुळे मला पण असे होता की एक माझी रिक्वेस्ट आहे, आम्ही खूप फ्रँक कॉन्व्हर्सेशन करत आहे, तर ते रेकॉर्डिंग ॲज अ थेट रेकॉर्ड होऊन जाणार का? कारण मला वाटतं थोडा लाईव्ह नोटीस नाही आहे, त्याच्यातून काही लाईव्ह नोटीस नाही आहे। आपण म्हणत आहे जे महत्वाचं असणार जे असतात तेच घेऊन। कारण मी मला जे सांगितलं, जे मला सांगितलं गेलं की इन्फॉर्मल कॉन्व्हर्सेशन, तर मी पण इन्फॉर्मल पद्धतीने जगण्यासाठी इच्छुक आहे। समाचार संकलन अशोकभाई जोशी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी। लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।